या बरं. हा एक काम पार पडलं मस्त. शामराव झालो काय आहे भानगड? भानगड म्हणजे हा लग्न केलं आम्ही. कुठं तुमच्या नवऱ्या? नवरे हा आम्ही दोघच नवरे. आम्ही दोघच नवरे. असं तसं. हा मग आम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न केलंय. आणि एकमेक आम्ही राहणार आहे. तुम्ही लग्न केलं? हा मग बाबू काय झालं याला? आता ते ठीक आहे. येड तुम्ही लक्ष देऊ. चला चला फोटो काढू त्याचे. एक नंबर तुम्हाला फोटो देतो काढून. चला. ओ अण्णा हा ते ज्याला श्यामे लग्न केलंय. ठीक आहे. अरे त्यांचे लग्न झालेले आहे बाबा. झाले आता परत केलं डबल त्यांनी. डबल हा म्हणजे त्यांच्या लग्न केलं त्यांनी. जालेनी श्यामेनी एकमेका संग. हा गड्या संग गड्याचं लगीन. तेच मंदिरात. अरे तू झोप झाली का काय बरं तो त्याला तू रे ठीक आहे भा तिकडं काय रे. ते पाहिलं ते सांगतोय तुम्हाला. अरे त्याला गावाची चौक हलवली बा या काट्यानी पार. गड्या संग गड्याचं लगीन. तो काय खरं नाही भाऊ. ओ आबा ते ज्याला श्यामे लग्न केलंय. काय दुसरे लग्न केलं काय? त्यांना काय बायका नाही काय? बायताचं नाही मग त्यांच्या लग्न केलंय माणसात. माणसं हा तुझं डोकं फिरलं ना? डोकं नाही फिरला आबा. मग तू लावशील का आम्हाला बरं का कोणाला बी? असं नको सांगू कोणाला. मंदिरात जे पाहिलंय तेच मी तुम्हाला सांगून राहिलोय. खरं बोलतो काय? तुम्हाला भरोसाच नाही तर तिथं जा मंदिरात पाहिला. चाललो मी बघायला. आणि जर का खोटं निघालं ना लय मारीन बरं का तुला. नाही राव आबा. माणसाचे लग्न होत नसते. जा गो. ओ डेपुटी काय रे आता जालन श्यामीने एकमेकाचं लग्न केलंय. काय केलं? लग्न केलंय. लग्न केलं निसता लग्नाचा डोक्यात तो हा विषय. जालेनी संग लग्न केलंय. स्वप्नात पाहिलं काय सांग? जाले संग लग्न केलेलं. स्वप्नात नाही पाहिलंय मंदिरात पाहिलंय. काय केलं मंदिरात? जालेनी श्यामीने दोघांचं लग्न केलंय. एकमेकाचं काय केलं? दोघांचं एकमेकाचं लग्न केलं. तू बधीर झाला का? तुझी झोप झाली नाही? जाऊन झोप. काही कसा बोलतो? त्यांचे लग्न झाले कसं काय लग्न करते परत? दुसरं लग्न केलंय त्यांनी माणसात. माणसात म्हणजे दुसऱ्या बाया आणल्यात का? बायच नाही तिथं. मग जाड्यात लग्न केलंय त्यांनी दोघांनी एकमेका सगळं. हा अरे तू काय भांजाळला का काय? काही बोलतो का काय? हाय ते पाहिलंय ते सांगतोय राव तुम्हाला. कुठं केलं लग्न? तिथं मंदिरात ये. आणि जर का रे बाजार हे खोटं निघालं मग तुला दाखवतो मी. खरंच ना राव डेपुटी मी दर्शन द्यायच्या ऐवजी तुमच्याकडे आलं माहिती का? चला आता मी पण जातो. काय करतो? पोरे पाहतो नाही लग्नाला मला. खोटं नाही ना बोलत तू? चेष्टा करतो बाई. खोटं नाही ना बोलत? नाही राव डेपुटी. मग तू इकडे बघ. पोरे नको तू घरात काम करू लाग. पळे. अरे कुठे चालला? येऊ द्यायला सुद्धा वहिनी सांगून येतो ना लग्न. ते राहू दे घरात बसते मी चालू आता. जा तिथलंच. ओ वहिनी काय रे घ्या? आता ज्याला श्यामी लग्न केलंय. अरे देवा आता दुसरं लग्न केलं का? आता पहिलंच लग्न निभवता नाही आलं. दुसरं कशाला केलं असं? दुसरं नाही. मग दोघांनी जालू श्यामराव याचा संग लग्न केलं. त्या दोघांनी एकमेकांसोबत लग्न केलं म्हणजे बाया नाही त्या लग्नामध्ये? बाया नाही माणसं. जडी हा एक जडी माणूस हा एक जडी माणूस लग्न केलं. बस रे एवढं काय सांगतो? कुठं केलं? तिथं मंदिरात. असं म्हणतोय. हा. चला बरं मी येते. जा भाऊ तुम्हीच मला नको. का बाजूला जाऊ दे मला. चांगले पोच द्या बरं. हा आता हात टाक तिकडून. अरे व्यवस्थित जरा. हा क्या बात आहे. तेज सर काय चाललंय? थांबा एक मिनिट. तेच ते त्याच्याकडे बघा. अरे काय चाललंय? आता उलटे उभे राहा. असे उलटे. फोटो काढू दे ना आम्हाला. अरे हे चाललंय काय चाललंय? हो फोटो बघा ना तुम्ही. त्याच्या तू बंद कर बर का? तू ऐकतो का नाही? यांचं काय चाललंय मला कळू दे अगोदर. कुठं काय चाललंय? लग्न केलंय तुम्ही यांनी एकमेका संग गड्या संग लगीन. अरे काय आकला आहे का रे? ओ अरे वावची वाडीची चव तुम्ही बारसभर घातली पार बाबा. हे तर श्यामे झाले येडे. तू येणार झाला का त्याच्या? चौकशी जाईन उलट नाव मोठं होईल. अरे कांदेच नाही तुम्ही डांबर फासले थोबाडाला. हे लय नॉर्मल आहे. ए शंकर अरे बघ ना या दोघांनी लगीन केलं. अण्णा शंकर नाव तुमचं आहे. तुमच्यामुळं मी नाव विसरलो भोपार. अरे तुमच्यामुळं वाटोळ झालं भो. मला नाव कळालं. ए आबा अरे बुटार काढून थोबाड फोड यांचं. अरे शंकर्या मला सांगण्यापेक्षा तूच थोबाड लाल केलं पाहिजे होतं इतक्या वेळा त्यांचं. आबा अरे हे गावात ठेवायच्या लायकीचे नाही राहिले. हाकून द्यायला गावातून. तेच करतो आता मी. अरे काय उपयोग येडे आता? काय झालं? काय हो? हे बघ ना डेपोटी गड्याचं लगीन. हो अरे कवा ऐकलं पाहिलं का तो?
अरे येडे झाले का काय, बधीर झाले का काय तुम्ही, हे काय चाललंय त्याच्याच काय होय नॉर्मल आहे डेपुटी. अरे काय नॉर्मल आहे? लग्न अहो नाव यांचं. अरे काय नाव बावड, निसर्गाच्या विरुद्ध जायला लागले तुम्ही. त्यात काय विरुद्ध आहे? अरे कसं वाटण पेपरला येईन दुसऱ्या दिवशी हा ना अण्णा रे. मिशावाले सगळं मिशावाल्याचं लग्न औचित्यवाडी मध्ये. आता बाया संघ बायाचं गाड्या संघ गाड्याचं लगीन झालं. अरे वंश कसे वाढायचे. ए देवा तू उचल अरे तुमच्या पावल्या गुल होत्या तर त्या काय आला 2 पायांना हे केलं तुम्ही. त्यांच्या संग लग्नच करायचे नाही, एकमेका संग करायचे. मला संशय वाटत यांचा. तसलं काय नाहीये, तसलं काही नाही नका म्हणू. अरे मार ना, मला संशय आता संडासला एकत्र. अय्यो झालं लग्न गड्यासोबत गड्याचं लग्न झालं ना, की गडीच लग्नाला अहो एक तरी कलवरी म्हणून मला बोलायचं मी आले असते. बघा आता हे सुगंधाताई काय असं लग्न असल्यावर तुम्ही इतक्या मोठा हे झाल्या. अहो पण डेपुटी तुम्ही बघताय डोळ्यांनी, दोघांनी मस्त लग्न केलं आता. केलं आता. आमच्या बायका नाहीत नाही बरं मी काय म्हणते ऐका ना, लग्न तर झालंय मुखांना घ्या ना. घेऊ का ना. घ्या पटकन. उभा होतो आंब्याच्या झाडाखाली, वरून पडला पाड. उभा होतो आंब्याच्या झाडाखाली, वरून पडला पाड. मी किती करतो जालेचे हाडाड, तरी माझ्यापाशी येऊन घालतो लाड. अयो भारी भारी. झालं भाऊजी तुम्ही घ्या ना. मी घेऊ. समुद्राच्या काठी मऊ मऊ वाळू, समुद्राच्या काठी मऊ मऊ वाळू, शांबरावरून दिसतेत भोळे पण आतून लय चालू, म्हणून तर त्यांच्या प्रेमात पडला हे जालू. अरे प्रेमात नाही, तुम्ही गटरात पडायला पाहिजे. अरे यांचं कान फाड फोडू का मी. हो मी काय म्हणते ऐका ना, पण तुमच्या दोघांमध्ये बायको कोण आहे नेमकं? एक दिवस श्याम आहे बायको आणि एक दिवस मी बायको. ए चला यांच्या काय नादी लागा आता मूर्खांच्या. येड्यात काढे राव यांनी. लाजा ते तुमचे पूर्वज जर वर बघत असते ना, तोडा तोडा तोंड जोडून घेत असते. काय आमच्या कुठे वावलात आली चाल मला काय बघा. चला पाया पडते आमच्या पाया पडते. तेजस तू तरी शिकलेला होता. अहो आशीर्वाद द्यायचा होता म्हणून. आशीर्वाद देतात, तू देत होता आशीर्वाद. या ना डेपुटी. जाऊ दे. ए त्याच्या भाऊजी ऐका ना, ह्या दोघांसोबत एक फोटो काढा. हा काढतो ना. इकडे वळ, चला. आमच्या दोघांच्या मध्ये हा येतो. निघा करा. तुम्ही. हा मस्त करा, गोरा गोरा आला पाहिजे. स्माइल द्या. हा बोला ना मामा. काय अयो मी तुमच्यापर्यंत फेमस झालो काय. काय असं तर म्हणजे. हा मी गाड्या संगत लग्न केलंय. हा 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 नका पाठवू बायको बिकू. त्याच्यात काय एवढं लग्न केलंय तर. हा माय बायको तिकडं ठेवायची आणि मला सांगायचं तो गाड्या संग लग्न केलं का काय. मी गाड्या संग करीन नाही तर कुणा संग करीन काय. नका पाठवू. नाही पाठीलं काय काय होईन काय. मला आतापर्यंत तिकडच होती ना, पुढं माय बायको पाठीतात लागले मला सांगायला. हा केस करा नाही तर काही करा. हा द्या घटस्फोट, मला नका सांगू बाकीचं. ठेवा. अयो झाल्या आता तो माझ्या मजात लग्न केलं ना, आता हे काय झालं. सासरा म्हणतोय बायकोने पाठीणार, आता काय करायचं. चल श्याम्याकडेच जाऊ. काय करावं या बायाला, ऐकायला तयार नाही अजिबात. समजून तर घ्यायला पाहिजे माझं बोलणं काय. अय श्याम्या, मला सासऱ्याचा फोन आला होता. काय सांगतो. हा डायरेक्ट तो म्हणला घटस्फोटच. हा आईला तो या सासऱ्याचा फोनाला घटस्फोट तरी म्हणलाय. इथं माझ्या बायकोनी मला लगेच घराच्या बाहेर काढून दिलं, घराला कुलूप लावून गेली निघून माहेराला. हा होय. मग तुला सांगतो जाल्या लय अवघड झालं बघ. या फेमस व्हायच्या ना आताच आहे ना, दुसराच कुठं होऊन बसला. आता काय करायचं. एक काम करू आपण आहे ना, हा सुगंधाकडे जाऊ आणि तिला सांगू समजून सांगायला यांना. म्हणजे काय असं काही नाही म्हणून आपलं. हा चल चल बघ बसलेलीच बरं आहे बाबा हिचं. उठा 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 इथून उठा पहिले. उठा पहिले इथून. तुम्ही निघा इथून. काय झालं. तुम्ही दोघं आहे ना बिलकुल माझ्या घराकडे यायचं नाही. तुम्हाला सांगते, तुमच्या मुलाला सगळ्या गावातले लोक मला नाव ठेवायला लागले. ते आता लगेच चपलाने सांगतील मला. तुम्ही उठा पहिले इथून. झालं काय पण. झालं काय. एवढा मोठा पराक्रम करून तुमचं मन नाही म्हटलं का झालं काय विचार राहिले. पराक्रम म्हणजे अहो तुम्ही जावं इथून निघा बरं. माणसं लग्न करून माझ्या इथे येते. तुमच्या लग्नाला तिथं येऊन माझा पस्तावा झाला. झालं काय. जरा थंडी सुटली राव. झालो पण माझं नाक आहे ना उलायला लागलं रे. हा ना गार लागत राहू दे. अरे हे आले दोघ
अरे तुम्ही दोघं बायले अजिबात थोबाड दाखवायचं नाही आम्हाला. यांनी चव लावली आपल्या गावची. अरे पुरुषा, अरे कुठं तोंड दाखाय जागा नाही ठेवली. अरे लग्न केलंय गड्या संघ गड्यानी. ओ ए भाऊ, पाया पडतो निघा. दिसायचं नाही तर फटकिरी एकेकाला. मग मी झालं ना आता परत काय ते परत आता बघ माझं तुम्हाला कळा ना. सुटा तुम्ही ये पाया पडतो निघा. तुम्ही इथं दिसायचं नाही थोबड. अरे यांच्यामुळं आपली चव गेली रे गावाची. तोंड दाखाय जागा नाही राहिली. काळ फासलं तांबार फासलं या गाडवांनी. अरे भो पुरुषोत्तम, अयो कवा पाहिलं नव्हतं ऐकलं नव्हतं रे या गाडवांनी असं केलंय रे. करायचं रे आता काहीतरी करू. बाजूला अजिबात आगाला हात नाही तुला आणि माझ्यापाशी परत यायचं नाही. चालेल हो, तुमच्यामुळं मला गावातले लोक नावं ठेवते. म्हणते डेपुटी बी यांच्या वाळाचा दिसतोय. तुम्हाला मित्र म्हणायची लाज वाटायला लागली मला. ऐका ना काय ऐका ना? डेपुटी अहो त्या करायला गेलो एक झाले एक बायको गेली मग निघून मला घराच्या बाहेर दिला हाकलून. बायको निघून नाही, तुला जोडीने आणला पाहिजे. बायकोनी सासरवाडीची गिरी उडी ना, तो पाठ चेकायला पाहिजे. माझ्या सासऱ्याचा फोन आलता ते आणलं तुला डायरेक्ट घटस्फोट कोर्टातच ओढी तू. घटस्फोट नाही, तुला आहे ना इथून मागत घटस्फोट द्यायला पाहिजे. त्यांनी तुम्हाला पोरी दिल्यात ना, त्यांनी चुकीचं केलं. नालायका हो. अरे काहीतरी करा ना. काय करा, साधा व्हायरल नाही झाले तुमचे फोटो आणि व्हिडिओ. अख्ख्या ह्याच्यात गेले तर सगळे कुडाचे लोक इथे म्हणायला लागले तर. अरे प्रसिद्धी करता एवढ्याच्या मार्गाला गेले तुम्ही. नालायका हो. हा, अक्कल पाहिजे तुम्हाला काहीतरी. कारण डेपुटी काहीतरी राव काय करावा काय नाही. आता मी काय काय करा? करू, तुम्ही तुमच्या तिकडे हात जाऊन जोडा. मला नका सांगू. आणि गावात परत जर मायापाशी आले तर चपलत टाकेन तुमच्यावर मी. चल अजिबात येऊ नका मागं. डेपुटी नाही नाही बाबा, मा येऊ नका. आता काय करायचं रे झाले. एक काम कर, त्याच्याकडे चल बरं. हा त्याच्याकडेच मार्ग निघा ना आपला. हा मग आपण सुगंधाकडे गेलो काय उपयोग झाला. अण्णाने हाकलून दिलं. डेपुटी तर अंगाला हात लावून नाही दिला राव आपले. चल हो, एक तर येणार होती ती बाई, कोण येणार नाही माझी आता. चल चल हे बघ इथं घेऊ. तेजस काहीतरी कर राव. पर आयुष्याचा वाटोळा झाला. मग बायको निघून गेली राव. माझी बायको कशी मशी निघाली होती सासरवाडीहून, ती बी आहे ना. अरे पण झालं काय, मी केलं काय? काय केलं म्हणजे ती आपण पोस्ट नाही टाकली कधी हा. लग्नाची आमच्या दोघांच्या. पहा आता, तुम्हीच म्हणले मला फेमस व्हायचंय, तुम्हीच म्हणले आम्हाला लग्न करायचंय, मी तसंच केलं. नंतर तुम्ही म्हणले व्हायरल कर पोस्ट टाकून, मी व्हायरल केलं. अरे पण तुला सांगतो कसले कमेंट द्यायला लागल्यात. गावात इज्जत नाही, कोणी जवळ येऊन द्यायना रे. आता तुम्हाला प्रसिद्धी पाहिजे म्हणल्यानंतर ही गोष्ट पण तुम्हाला स्वीकारावंच लागणार आहे. डिलीट कर बाबा ती. हे बघा आता नाराज होऊन उपयोग नाही. वेळ गेलेली आहे आता, आपण पोस्ट करून बसलोय. हा आता काय करायचं सांगा मला. ती पोस्ट डिलीट करून टाक. मग ती नको, ती तसली प्रसिद्धी अजिबात नको आम्हाला. आम्हाला काय करायची. करू मग डिलीट. हा हा तुम्ही म्हणताय म्हणून करतो. झाल्या. आता हे बघ, आपण करायची नाही ती चूक करून बसलो. बरोबर आहे की नाही. आता तू सासरवाडीला जाय, हाता पाया पड, कसं कर, पण तू बायकोला घेऊन ये. आणि मी पण माझ्या सासरवाडीला जातो, सूर्यखाला पार सांगतो काय असं केलं होतं म्हणून चूक झाली माझी. आणि मंडळी नो, तुम्ही बी बर का असं प्रकाश धोतात येण्यासाठी काही चुकीचं पाऊल उचलू नका. हा, कारण कसं आहे माहितीये का, तुम्हाला जर प्रसिद्ध व्हायचं असेल ना तर चांगली गोष्ट करा. चांगली गोष्ट केली की आपोआप माणूस प्रसिद्ध होतो. आता कसं बोलले? भाऊ एकदम बरोबर. चल मी माझ्या बायकोला आणतो आता. मी पण. हा काय करावं. काय तेजस, अरे लग्न विग्न करतो की नाही, मला बुंदी कधी चारतो. गावातल्या तुझ्या बरोबरच्या पोरांचे लग्न झाले, त्यांच्या बार बुंद्या खाऊन जिरून गेल्या. तुझ्या बुंदीची वाट बघते मी आता. अहो लग्नाची काही मला पण आहे वहिनी. अरे पण करायचं कधी. चांगली मुलगी मिळाली पाहिजे ना. मी काय म्हणतो, तुमची इच्छा आहे ना मी लग्न करावं. हा बघा नाही कधी सुंदर मुलगी तुमच्या साईडला कोणी असली तर. अयो, आम्ही बघितलेली पोरगी चालन का तुला. काय चालणार, 100% चालेल. तुम्ही फक्त बघा तर. बघा मी एखादी पोरगी दाखवल्यावर तुला याच वर्षी लग्न करावं लागल. हे बघा, फक्त माझ्या हाईटला मॅच वगैरे सगळं झालं पाहिजे, फक्त एवढंच माझं आहे, बाकी काही नाही. मग तर तू आयुष्यभर बिन लग्नातच राहशील. कशामुळं? मग हे सगळंच मॅच झालं पाहिजे म्हटलं. अरे पोरगी चांगली भेटली का करून टाक ना. मी काय म्हणतो, तुम्हाला फारच हौस आहे ना बुंदी खायची. हा. आता तुमच्यावर जबाबदारी देतो मी. तुम्ही एखादी सुंदर मुलगी आहे ना, नाका डोळ्यात एकदम रेखीव, बरं. लग्न करतो की नाही बघा फक्त मी. श्याम्या, तुझं दुकान कसं काय चाललंय रे. आता तुला सांग का, कारखाने सुरू झाले ना, लोक जाते ऊस तोडायला. हा, थोड्या दुकानात तर धंदा कमीच होतो. ते गारठ्या गोरठ्याने ना बरं का, माझं डोकं लय दुखतंय रे. लयच म्हणजे काय. बघितलं का झाल्या. बघतोय. अरे दिवसेंदिवस हे प्रकरण अवघडच होत चाललंय.
आता त्याच्यावर काय पर्याय आहे मग? काय पर्याय भाऊ, तास आणि तास गप्पा आणत बसती. पाय 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 कशी खेळली ती हसू. अयो काहीतरी गोड गोड बात चालली असते श्याम्या. मग दुसरं काय ते बिन लग्नाचं. हा आणि हिचा नवरा नाही, तुंबलेलं. हिचा नवरा नाही ना इथं. फोन करायचा का तिच्या नवऱ्याला? नको याड्या, फोन केला तर आपलंच नाव समोर येते गावात. दुसरा काहीतरी पर्याय बघावा लागेल आपल्याला. चल बरोबर काट्याने काटा काढू. तुमचं नाव आहे अवघडच काम आहे हो खरंच. अरे मस्करी केली रे. झाले पण तुला सांगतो आपलं नाव दाखवूनच द्यावं लागेल. जाल्या श्याम्या काय चीज आहे. हा ये बघ झुरळ आलं. नकडे झुरळ म्हणत जाऊ त्याला. सांगा त्याला. तुला माहित नाही झाल्या, कधी कधी झुरळ बिलही मोठं काम करत. गप झुरळ असे काही काम करीत असतात काय? बरं जाऊ दे, तिला काय तुला माहित नाही. पण तुला सांगू तुम्ही हे वागणं बरं नाही बाबाईच. हे वागणं आपण खपूनच नाही तुला पटलं घ्यायला. का सांग बरं. नवरा तिकडे मुंबईला आणि इकडे खुशाल त्या पोरा संग. कोणाचा विषय काय चाललंय? ती सुगंधा आणि तो त्याच्या. अरे तुला सांगतो दिवसा ढवड्या दारात बसून नुसते मस्ती हाशी मजा काहीतरी आहे भाऊ. अरे बसूनच काय गळ्यात हात टाकून बसला होता काय बोलतो? तो. माझ्या डोळ्याने बघितलं ठीक आहे. आपल्या तोंडात नको भाऊ वाईट बोलायला कोणाशी. कसं आहे ठीक आहे बरोबर आहे की नाही. लोक काय म्हणते उद्या काही गावात अफवा पसरतात. योग्य नाही ते. तुम्ही बरोबर आहे. उडत आहे दळत बिळतात. आम्ही काही बोललो नाही, काही ऐकले नाही. आम्हाला काय करायचंय. कानात बोळे घालबो. चल असं आहे तू मी याच्यामुळे तुला म्हणलं मी काही झालं काय ते तर सांगा ना. कुठं काय झाले. मग कुठं झालं कुठं काय. कुठं काय कोण कोण कुठं काय म्हणते? आम्ही चल काही म्हणलोच नाही. काय पण म्हणतरीच होते एवढं. काही नाही. हे तू म्हणलं ते बरोबर आहे. जुरळच आहे. याला झुरळ काय तर झुरळ आहे. तुमच्या दुकानात आहे ना कधी आणि मला जे पाहिजे ते कधी भेटतच नाही. कशाला एवढं मोठं दुकान टाकून ठेवलं असं बरं? होतं ना. काय म्हणता वहिनी? काय नाही. तू कस काय इकडं? अहो चाललो होतो तुम्ही दिसल्या, म्हटलं विचारावं काय चाललंय. हा का बरं चल. जायचं लगेच. हा चल. चला. काय मगाशी घरातून निघालो हा आणि मग विचार केला की ए यार पुढे बघ. हे रोजच झालं पाहिजे. काय पाहतो तरी बघितलं काय चाललंय? तेच पाहत होतो मी. मग आता अवघड झालंय ज्या आल्या. कस काय म्हणजे तुला माहित नाही का आता. कमाय तोंड नाही काही सगळं तुला. सांग ना. लव बर्ड आपलं काय खरंय जाल्या. आपल्याला कोण चारा टाकते. मग आपल्याला नुसतं हुसकू दिलं दारातून. मी जाऊ जाऊ मेलो आपण. मग हे डायरेक्ट घरात आहे भाऊ. माहितीये का तुला. आता काय करायचं? काय करतो आपलं. काय करून उपयोग आहे. आपले जाताना आपलेच होत. सांग बरं. जाऊ दे. ये आबा बसला का? हा बसलोय. काय काय राव एक गोष्ट सांगायची होती तुला. हा सांगू का नको सांगू माझ्या मनात आहे ना. काय काय तुला कस काय सांगू राव मी. अरे पण काही महत्वाचं असलं तर सांगायचं. अरे आता काय त्याच्यात काय एवढं. आता एवढे मित्र आपण. हा ते आहे त्या मित्रात उगत दारात नको म्हणून सांगू का नको सांगू विचार करतोय मी. नाही नाही सांग. काय असलं तर बिंदास बोल. अरे, वाईट नाही वाटायचं ना. नाही रे येड आहे का रे तू. ते सुगंधाचं माझ्या कानावर आले. काय ते असे वाईट करणार नाही पण तरी पण कानावर आलंय ते. सुगंधाचं. हा काय कानावर आलंय तुया. ते त्यांच्याशी काहीतरी ते आहे तिचं म्हणून. पाऊल वाकडं पडत आहे असं. नाही रे येडाय का रे तू. अरे पुरुषोत्तम. अरे मी तिला आज नाही ओळखीत. एकदम गुणवान म्हणून तर मी तिला पोरगी मानतोय. मुलगी मानले. तिचं पाऊल वाकडं पडणं शक्यच नाही. सगळ्या गावात उडायलं बाबा. हा म्हणून तर तुला मग सांगायला मी बिचकत का म्हणून होतो. नाही तुला आजपर्यंत काय विचारलो का मी. तो बघ माझं सांगायचं काम होतं. तू उद्या म्हणशील तू चांगला मित्र होता तुझ्या कानावर आला तू का नाही सांगितलं. माझ्यावर दोष देऊ नको. आबा अरे जर असं काही असेल तर मला विचार करावा लागेल. तिला विचारावं लागेल. हा वाईट नको वाटून देऊ तुला भाऊ. नाही वाईट माझ्या नाही, कानावर पण आलेलं आहे. ऐक ना माझा तिच्या भरोसा आहे. तरी पण कसं होतं काचेचं भांड आहे बाई माणूस म्हणजे. मी ना तिला भेटतो विचारतो शहनिशा करतो. तू काय काळजी करू नको. बरं झालं तू बोलला ते माझ्याजवळ. हा बोलतोस मी. का अण्णा बोलवलं होतं? हा बस बस काय सुगंधा. अरे काही गोष्टी मला तुझ्याशी बोलायच्यात. बोला ना. तुला राग नाही ना यायचा. अहो अण्णा तुमचा कशाला रागीन मला. सुगंधा काय झालंय माहिती का.
तू पोरी सारखी मी हक्काने बोल ना, तुला काही अडचणीचं असलं तर विचार. हो बिंदास बोला अण्णा. आता काय झालंय की तुझं पाऊल वाकडं पडलं असं मला वाटत नाही, पण माझ्या कानावर काही गोष्टी आल्यात. तुला राग येऊन दे काही म्हण, पण बघ का तुझ्याबद्दल गावात वेगवेगळ्या गोष्टी चर्चा व्हायला लागल्यात, कानावर यायला लागल्यात. असं वाटतं का अण्णा तुम्हाला? नाही वाटत बाबा, मस्त तुझ्या भरोसा आहे पारा माझ्या लेकरा, पण मी ऐकलोय भाऊ आणि मला याची शहानिशा करायची होती म्हणून मी तुला बोलावणं पाठवलं अर्जंट का तू मला भेटून जा. आणि तुझं जर काही चुकत असेल तर समजून सांग ना माव. काय मग तुमचं कामच आहे. आणि अण्णा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तसं काही होणार नाही, मी काळजी घेईन त्या गोष्टीची. इतर गोष्टी वेगळ्या, हे पाऊल चुकीचं पडलं, इज्जत आबरू फार गरज आहे त्याला. ते पाहुणा चांगला राहतो, तू चांगली राहते, हे ऐकलो मी माझे पायाखालची वाळू सरकली. अण्णा तुम्ही काहीच लोड नका घेऊ आता. तुम्हाला सांगितलं ना असं तुम्हाला परत काहीच ऐकायला येणार नाही. बरं मला सांगा, तुम्हाला कोण सांगितलंय? मला तो आबा म्हणला, पुरुषोत्तम. हा का? बर बर बर. वाईट नको वाटू. नाही हो अण्णा, नाही नाही. अहो तुम्ही माझ्या वडिलांसारखे, तुमचं वाईट वाटन का? मी तुमचं काम आहे माझं चुकलं तर सांगायचं. या गोष्टी जपून गावाला जपलं पाहिजे गावात. बर यासाठीच बोलत होता अण्णा. बरं येऊ का मी? हा 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 काही काळजी करू नका. ओ डेपुटी दिघे कुठे, त्याला बोलव आधी. कार्तिक काय आलं? नाही त्याला बोलव आधी. काय केलं डिग्या? त्याने वाटोळ करून ठेवलं सगळं आमचं. पहिले त्याला आवाज द्या. डिग्या अय डिग्या ये भाऊ ये इकडे. काय म्हणते ते? काय केलं तो? काय सांगा मॅडम. खरे गावामध्ये काय आमची बदनामी करत फिरू लागला की तेजस सर माझा काही झिंगाट चालू आहे म्हणून. तुला काही लाज वाटते का? हे मारा त्याला मारा. एक मिनिट इकडे इकडे इकडे. काय म्हणला तो? अहो सगळीकडे त्यांनी पसरवलंय मॅडमचं माझं काहीतरी आहे म्हणून. काय रे काय तुम्ही? मी एवढं काय म्हणलं कानाला? खरं सांगा. काय म्हणते तर? तुम्हाला कोण म्हणलं? अख्खं गाव सांगतंय, सगळं मागे बोलतात आमच्या. माहिती तुम्हाला? नीट सांग पटकेस, कुठे केलं की तो बोललाय कोणला? तुला काय माहित? तुला काय माहिती यांचं चालू आहे म्हणून काहीतरी? होय तुला हेच चाळे करायला जातो का तू गावामध्ये? नालाय का? घरचं काम सोडून हे उचापाते चालू केलं, याचं काय चालू ते चालू केलं का? माफ बसरेल तू. तुला कोण म्हणलंय? काय म्हणले तुला? ते म्हणे ते सदानंद तेजस पाय म्हणते गप्पा मारते. मग ते म्हणले तर तेवढं तिथं सोडून द्यायचं ना. तू इकडे लोकात गावाला सुटत चढला. मी फक्त 2 जणांना सांगितलं होतं. 2 जणांना तरी काय सांगितलं? तुझं वय का? नालाय का? कोणाविषयी आपा बसरायला? या सोप्या गोष्टी आहेत का? तुला लाज वाटते काही? मग अरे डेपुटी म्हणून सोडतो तुला. तुला सांगितलं असतं आता काय ते. अरे ठीक आहे, शान हवंय जरा. या अशा गोष्टी बाहेर करायच्या नसतात. अहो आपू असतात काही काही. बरं मी काय म्हणतो, त्याच्यावरती मी माफी मागतो. तुम्ही नका दोघांची माफी मागतो. त्याला अक्कल नाही, काय बोलावं ते कळत नाही. पण आता इथून पुढे नीट वाग. असं काही चुकीचं पसरू नको गावामध्ये, कळलं का? नाही ते यांच्याकडे बघतो ना, जाल्या त्यांच्याकडे बघतोच मी आता जाऊन. बोलतो मी त्यांना बी बोलतो. आणि तुम्ही लय हे ना करू. लोकांचं काय लोक आहेत ना, ऐकते ते एक आणि सांगते ते. तुम्ही टेन्शन ना घेऊ. तेजस भाऊ नाही बघतो मी, भेटतो. बरोबर चालेल. ताई माफ चल. हा समजून सांगा याला. खरंच हाणलं पाहिजे, लाज वाटायला पाहिजे. गावभर थोबड ताणत बसले. त्या शामरावकडे बघतो, त्यांच्याकडे बघतो आता. शामराव तुम्हाला काही लाज वाटते का? तुम्ही गावातल्या लोकांना काय बोलले? काय तुम्ही माझ्या मित्राला का म्हणून राहिले? का आणून राहिले का वाटतं का तुम्हाला? विचारताना का आणून राहिले म्हणजे? आता पूजा करायची होती का तुमच्या दोघांची? हाणू करायला त्याला तर झालं काय पण? अहो अख्ख्या गावात तुम्ही आमच्या दोघांची चर्चा केली. यांचं काहीतरी चालू आहे, यांचं काहीतरी चालू आहे. किती बदनामी झाली माहिती का आमची तुम्हाला? कोणी 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 केली? कोणी केली? करून हाणत त्याला कोणी केली बदनामी? तुम्ही केली. तुम्ही दोघांनी केली. मी हा मी नाही केली बदनामी कोणाची. तेव्हा शामराव खोटं बोलू नका बरं का. मी कशाला करू? अहो एका बाईसाठी तिची इज्जत किती महत्वाची असते एवढं तरी तुम्हाला कळलं पाहिजे ना. मग मला माहितीये ना. काय ढेकळा माहितीये? अहो आज मी जेव्हा लहान होतो लहान तेव्हा यांच्या आगा खांद्यावर खेळलोय मी सुगंधा वहिनींच्या. पाहिलं ना आम्ही आमच्या डोळ्याने. असं कसं काय पाहिलं मग? असं उठवायला पाहिलं का तुम्ही सगळं? हा झालं काय? तुला कळत नाही का काय केलं तो? त्याच्याकडे बघू नका, तुमच्याशी बोलतोय मी. तोच केलंय श्याम्या. माझ्या ढकलून देतो काय? मी काय केलं? तुम्ही सांगा आता काय करा. अहो पण मी काय म्हणते, तुम्हाला एवढी अक्कल पाहिजे होती का तुम्ही माझ्याबद्दल असं गावातल्या लोकांना सांगाव का? तो तेजस केवढा, मी केवढी. माझ्या नवऱ्याला जर कळालं तर माझा नवरा मला
घरात संसार तरी करू देईन का? देईन ना मायराला काढून. श्याम्यात मानला होता तू नाही मानला का? सुगंधात हिचं झांगाड मनात फक्त वाईटच आहे ना, चांगले विचार कुठे आहेत मनामध्ये? काय म्हणलो मी? म्हणलं ते खिदळतात हसते तेवढंच बोललो ना मी. अहो हे बोलायची अक्कल आहे का? खिदळते हसते. तुम्हाला माहिती का तो माझ्याकडे का बरं येत होता? त्याचं लग्न जमान नाही तर आपल्याकडे एक पोरगी होती, तो म्हणे एखादी पोरगी बघा. म्हटलं माझ्या माहेरची एक पोरगी त्याला दाखवा आणि द्यावं त्याचं लग्न करून, म्हणून तो चक्रा मारत होता. त्याचं काय आणलं माझ्या घरी यायला? आणि आता असं ऐकून मला कोण पोरगी देईन एवढं तर समजायला पाहिजे ना तुम्हाला. हो घराच्या बाहेर निघणं सुद्धा मुश्किल झालं. बाहेर निघाला का लोक टाका तोंडाकडे बघू लागले. अख्ख्या गावामध्ये ना लाज वाटायला लागली अक्षरशः मला आता. तुमच्याकडून ना खरंच ही अपेक्षा नव्हती मला. सुगंध चुकलं बरं का आमचं, पण आम्ही असं कोणाला बोबाट केलं नाही. फक्त ठीक होता त्याच्या समोर आम्ही फक्त बोललो होतो. हो पण तुम्हाला एवढं माहिती नाही एकाच्या तोंडी 10 जणांच्या तोंडी होतं. हे तर गाव आहे, गावात या गोष्टी झाकत असता का? हा एखाद्याचा असतं तर मग ठीक आहे बा आहे, पण आमचं तसं काही विषयच नाही. तुम्ही काय रिकामा बोबाटा केला? आता प्रत्येकाकडे जाऊन सांगत बसू का हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे म्हणून? नाही, मी काय आम्ही करतो, सांगू, आपण ते सांगू. डिग्याला बोलतो मी आणि गावात आम्ही सगळ्याला सांगतो की तसं काही नाही म्हणून. आम्ही कोणाला गावात बोललोच नव्हतो. होय झाले ते आम्ही चालता चालता ते डिग्याने ऐकलं आणि त्यांनी बोबाटा केला काय मग गावात. ठीक यांनीच केला सगळा. हा आम्ही काही नाही केलं. स्वतःची इज्जतीची पर्वा करताना दुसऱ्यांची पण करा जरा, शिका. सुधरा रे आता तरी सुधरा. नशीब दोघांच्या बायका इथं तुमच्याजवळ नांदत नाही. त्या नांदल्या असतात तुम्हाला कळालं असतं बाईची इज्जत काय राहते. त्यांच्या घरातच बाई नाही त्यांना काय बाईची इज्जत कळणार आहे? चल तेजस. चला झाले चुकलंच राव आपल्याकडून, आहे की नाही? हा ना. हे खरं म्हणली ती उगं कसं एखाद्याची इज्जत गेली तर उगं. हा इज्जत म्हणजे काचीचं भांड आहे श्याम्या. तिथं पुढं नाही असं कोणाचं बोबाटा करायचा. जाऊ दे मरे ते भाऊ, चल सगळ्यांना सांगावं लागेल भाऊ. हा गावात सांगू आपण सगळ्याला, हे चुकलं बा माफी मग करा आम्हाला. ते डिग्याला धरू आपण. ठीक आहे ना, मी आणू का? नाही हाणू नको, कशाला परत मारा आणि ते डेपुटीचं कुटाणा. सगळ्याला गावात सांगू तसं काही नाही. हे चुकून झालं आमच्या पाहण्यात आणि समजण्यात गैरसमज झाला. हा चल